2024 आणि इथे आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे खरं तर चिन्ह आहे। त्यानंतर मुख्य क्रीडा मंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्तानं हा भव्य दिव्य आणि दिमागदार सोहळा हे क्षणचित्र खऱ्या अर्थानं जी टिपली जात आहेत। या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार आदरणीय सन्माननीय जितूबाई पाटील यांची संकल्पना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्तानं हा भव्य दिव्य क्रीडा विश्वातील एक सोहळा आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो की या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सोहळ्या प्रसंगी सन्माननीय महाराष्ट्राच्या मातीतले युवा सम्राट आदरणीय सन्माननीय अभिजीत ठाकरे साहेबांची वंदनीय उपस्थिती या क्रीडांगणावरती त्यांनी केलेली फटकेबाजी खऱ्या अर्थानं आणि तदनंतर पूर्ण प्रवास जर आपण पाहिला तर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या परिपटलावर ज्या पद्धतीने जो खरं तर राजकीय पटलावर चिखल जो प्रस्थापित झाला आहे त्यातून आता महाराष्ट्राच्या मातीला एकमेव आणि अद्वितीय एकमेव असा पर्याय उरलाय तो म्हणजेच आदरणीय सन्माननीय हिंदू जननायक हिंदू जनहितार्थ जपणारे आदरणीय सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि निश्चितच येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं आपण देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे यात सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लढवय्या वाघांच्या पाठीशी खंबीरपणे जनमानसानं उभं राहण्याचं देखील एक मनाशी ध्येय बाळगूयात। धन्यवाद। आपण पाहतायत महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा आयोजित मनसे चषक रायगड मनसे चषकाची ही अभूतपूर्व सोहळ्याची काही क्षणचित्र ड्रोन कॅमेराचा व्ह्यू देखील या क्रीडांगणाचा आपण पाहतोय। सेमीफायनल क्वालिफायरची लढत खरं तर सुरू आजच्या दिवसातली आजच्या गटातली ज्यामध्ये पाठलाग यानंतर सुरू होईल धावसंख्येचा आणि